तोड़ना इसका खूंखार है, आंखों की पुतली पड़ना चांदी है इसका। उस पर 24 घंटे नजर रखना। आगा भाई, क्या बात की रे? उसने कंप्लेंट वापस ले ली। गिड़गिड़ाया था साहब। मी माझ्याकडे हा काय पोरकटपणा आहे? गेट उघड. ठीक आहे, मी गेट उघडते, पण त्याआधी मला माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्याल का? मी तुझ्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला बांधील नाहीये. ओपन द गेट. मॅडम प्लीज, मी रिक्वेस्ट करते तुम्हाला. मॅडम सॉरी, पण मला असं वाटतं देवांश सरांवर तुमचं अजिबात प्रेम नाहीये. तोंड दिलंय म्हणून उगाच वाटेल ते बोलू नकोस. देवांश माझा मुलगा आहे. हो? नाही, तसं जर असतं तर देवांश सरांना काय वाटतं याने तुम्हाला फरक पडला असता, पण तसं तर काहीच दिसत नाहीये. माझं त्याच्यावर किती प्रेम आहे हे मला तुला सांगायची गरज नाही. नाही, मला नकाच सांगू, पण देवांश सरांना तरी कुठे दिसतंय? ते तुम्हाला एवढं पोट तिडकीने विनंती करताय की थांबा, पण तरी देखील तुम्ही त्यांचं ऐकत नाहीये ना. मी ऐकत नाहीये कारण मी तुला चॅलेंज दिलं होतं म्हणून. अच्छा, म्हणजे तुम्हाला सरांपेक्षा चॅलेंज महत्वाचं आहे? मॅडम, तुम्ही सरांना लहानाचं मोठं केलंय, बिझनेस करायला शिकवलाय तुम्ही त्यांना, आणि सर तुम्हाला आई मानतात, पण तुम्ही त्यांना मुलगा मानतात की नाही यात शंकाच आहे. आता आमच्या नात्यावर शंका घेणारी तू कोण आहेस ग? आणि माझं देवांशवर किती प्रेम आहे हे मला जगाला ओरडून सांगायची गरज नाहीये. नाही, नकाच दाखवू तुम्ही जगाला, पण किमान एकदा तरी देवांश सरांच्या डोळ्यात बघा. तुम्ही घर सोडून चाललात ना म्हणून कासावीस झालेत ते. मॅडम, त्यांच्यासाठी तुम्ही खूप महत्वाचे आहात, आणि तुम्हीच जर हे घर सोडून गेलात ना तर सर तुमच्याशिवाय नाही जगू शकणार. त्यांचं खूप प्रेम आहे तुमच्यावर. नाही, तुमचा निर्णय झाला असेल तर ठीक आहे, आणि आम्ही तुम्हाला अडवणार पण नाही. फक्त उद्यापासून देवांश सर आई म्हणून हाक मारू शकणार नाहीत, एवढंच. देवांश, मी फक्त तुझ्यासाठी थांबते. बोलू मी आता? यू आर अमेझिंग सई. सिरियसली, म्हणजे हे सगळं मला सुचलं सुद्धा नसतं, पण मला माहितीये जर आई आज गेली असती ना तर मला खरंच खूप वाईट वाटलं असतं. पण फक्त तुमच्यामुळे आज आई थांबली. थँक्यू सो मच. आणि आय लव्ह यू. कौतुक, बायकोचं कौतुक. दिवस रात्र फक्त बायकोचं कौतुक. कसं जमतं रे? व्हायला पाहिजे ना सगळ्यांनाच. हो का? पण खरंच ते तुझं करावं तितकं कौतुक कमी. आज तुझ्यामुळे ताई थांबल्या. खरं तर ताईंची काही मतं मला नाही पटत, पण मला हे माहितीये
ताई ह्या घराचा खूप मोठा आणि महत्वाचा भाग आहे. त्या जर आज घर सोडून गेल्या असत्या ना तर या घराला काही अर्थच उरला नसता. थँक्यू सो मच. आणि मी सुद्धा लव्ह यू. या सईने सांगितल्यावर मी घरात थांबायचं. हिच्या परमिशनने मी घरात थांबणार. माय फुट. ही एक बाजी जिंकली आणि हिला वाटतंय की आता ही हवं ते करू शकते. तू मला डिवचलंयस ना. बघ आता मी काय करते ते. मॅम मॅम तुम्ही काय करत होता? तुम्ही या घरातून निघून गेला असता तर माझं काय झालं असतं? हो का? उगाच ना नाटक करू नकोस. नाटक? मॅम या जगात ना फक्त दोनच व्यक्ती आहेत ज्यांच्या समोर ही अंजली खरी वागते. एक माझी मॉम आणि सेकंड तुम्ही. तुम्ही या घरातून निघून जात होता ना मला जेन्युइनली टेन्शन आलं होतं माहितीये. तुला कसलं टेन्शन ग? तू तर सईच्या ग्रुप मधली आहेस ना. काय? मी त्या सईच्या टीम मध्ये कशाला जाऊ? तुम्हाला माहिती आय हेट हर. हो? तू हेट करत असतीस ना तर सईचा जीव वाचवायला गेली नसतीस. मला मान्य आहे की तू देवांचा जीव वाचवलाय पण तू त्याचा जीव वाचवायला तर नक्कीच गेली नव्हतीच. तू गेली होतीस त्या सईला इम्प्रेस करण्यासाठी. त्या सईचं मन जिंकून तुला या घरात परत राहायचंय म्हणून तू हे सगळं केलंस. आणि जर का तुला वाटत असेल ना की हे सगळं करून तुला या घरात एंट्री मिळेल तर मी तू आणि तुझी ती बहीण दोघांनाही धक्के मारून हकलवून देईन या घरातून. कळलं? मॅम प्लीज तुम्ही मिसअंडरस्टँड करू नका. जे काही झालं ना ते मी तुम्हाला सांगतो. त्या विक्रमवर ना माझा अजिबात ट्रस्ट नाहीये. तुम्हालाही माहितीये तो कसला सायको आहे. तो कधी काय करेल ना काहीच गॅरंटी नाही. म्हणून मी स्वतः पोलिसांकडे गेले. त्यांच्याकडून देवांचा नंबर ट्रेस केला. त्या लोकेशनला पोहोचले. पण मी तिथे पोहोचेपर्यंत ऑलरेडी सिच्युएशन हाताबाहेर गेली होती. मला काय? मला आपला माझा चांगला मस्त चान्स मिळाला. असंही काहीही करून मला देवांशच्या मनात माझी चांगली इमेज क्रिएट करायचीच होती ना. ते म्हणतात ना एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. आणि सई सोबत हा माझा खूप मोठा वॉर आहे. मी जे काही केलं ना त्यामुळे आता मी देवांशच्या गुडबुक्स मध्ये आली. आणि देवांशचा जीव वाचवला यामुळे घरातूनही आता मला कोणीच बाहेर काढणार नाही. मला खूप त्रास झाला अजूनही होतो. पण ते म्हणतात ना काहीतरी मोठं मिळवायचं असेल तर थोडं सहन करावंच लागतं. मॅम प्लीज हे बघा तुम्ही रागावू नका. पण आपल्याला कितीही आवडत नसेल ना तरी त्या सईला आपल्याला मस्का मारावा लागणार. कारण फक्त त्या सईच्या मदतीनेच मी देवांशच्या जवळ जाऊ शकते. आणि एकदा का मी देवांशच्या जवळ गेले की सईचा काटा हळूच बाजूला करून टाकायचा. पण हे सगळं तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा तुम्ही माझ्यासोबत असाल. तुमच्या हेल्पशिवाय मॅम मी काहीच नाही करू शकणार. मॅम ट्रस्ट मी तुमच्याच पार्टीमध्ये आहे आणि कायम असेल. ठीक आहे. आता पुढे काय करायचं? तुम्ही काही विचार केलाय का? आता मी गुरुजींना भेटायला जाणार आहे. गुरुजींना? येस.
अरे भैरवीताई, तुम्ही काय त्रास घेतलात? मला सांगितलं असतं तर मी आलो असतो. या आत या. काय घेणार, चहा कॉफी? आत नको, इथेच. एक महत्वाचं काम आहे गुरुजी. महत्वाचं काम? आणि हा आहे त्या कामाचा मोबदला. भैरवीताई, आपले इतक्या वर्षाचे संबंध आहेत. मी स्वतःला खूप नशीबवान समजतो की माझी विद्या जहागीरदारांच्या कामी येते. मी आजपर्यंत तुमच्याकडून दक्षिणेपलीकडे दुसरी कुठलीही अपेक्षा केली नाही. हो, पण काम तसं वेगळं आहे, त्यामुळे मोबदला सुद्धा जास्त आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे, मला कोणतेही काम फुकटात करून घ्यायला आवडत नाही. असं काय काम आहे? तुम्ही आमच्या घरी येऊन असं सांगायचंय की पुढचे 6 महिने तरी सई आणि देवांश हे एकत्र येता कामा नये. काय? हो, काय ना गुरुजी, आमच्या घरच्यांचा तुमच्यावर खूप जास्त विश्वास आहे, त्यामुळे तुम्ही सांगितलं ना तर ते नक्की ऐकतील. नाही भैरवीताई, त्यांच्या विश्वासाचा मी असा गैरफायदा नाही घेऊ शकत. मला माफ करा ताई, मी नाही खोटं बोलू शकणार. गुरुजी, एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी खोटं बोललं तर चालतं, पुण्याचंच ठरतं ते. पण माझं खोटं बोलण्याने अशी कुठली चांगली गोष्ट साध्य होणार आहे ताई? गुरुजी, सध्या की नाही देवांशवर एका मोठ्या प्रोजेक्टची जबाबदारी आहे. तो प्रोजेक्ट वाटतो तितका सोपा नाही. त्या प्रोजेक्टमध्ये देवांशने व्यवस्थित लक्ष दिलं तरच त्याला सक्सेस मिळेल. आणि तुम्हाला तर माहिती आहे, गेले काही दिवस देवांश खूप आजारी होता, त्यामुळे आधीच कामाकडे दुर्लक्ष झालं होतं. आता हा प्रोजेक्टही जर का देवांश नीट पार पाडू शकला नाही तर लोकांचा देवांशवरून विश्वास होईल. आम्हा जहागीरदारांचं नाव, रेप्युटेशन सगळं खराब होईल. आणि आमचं नाव खराब झालं तर तुम्हाला देखील आवडणार नाही, हो ना? पण या सगळ्यांचा सईशी काय संबंध? उलट बायकोची साथ असेल तर देवांशच्या प्रत्येक कामात नक्कीच यश मिळेल. असा संसारात रमत राहिला तर कामावर कॉन्सन्ट्रेट कसं काय करेल तो? मी म्हंटल ना गुरुजी, देवांशचं पूर्ण लक्ष हे कामातच असायला हवं. त्यामुळे आता हे पैसे ठेवा आणि उद्याच आमच्या घरी येऊन जे काम सांगितलंय ते प्लीज करा. भैरवीताई, माझ्यासाठी पैसे कधीच महत्वाचे नव्हते. मी विनंती करतो, मला हे पाप करायला नका लावू. अहो, हे पाप नाहीये. तुम्ही मला शब्द दिला होता की जेव्हा मला तुमची गरज पडेल तेव्हा तुम्ही माझ्या मदतीला धावून याल. आठवतंय का? स्मरण शक्ती गेलीये तुमची. भैरवीताई, तुम्ही नसतात तर काय झालं असण्याची कल्पना सुद्धा मी नाही करू शकत. तुमच्यामुळे माझ्या नातीचा जीव वाचला. अहो, मी साधा ब्राह्मण आहे. त्या गुंडांना द्यायला माझ्याकडे एवढे पैसे कुठून आले असते? मी आयुष्यभर तुमचं ऋणी राहीन ताई, आयुष्यभर तुमचं ऋणी राहीन. अहो, मी काही विशेष केलं नाहीये. मी फक्त माझे कॉन्टॅक्ट वापरले आणि तुमच्या नातीला शोधून काढलं. दॅट्स इट. ताई, तुमच्यासाठी ही साधी गोष्ट असेल, पण माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. अहो, त्या गुंडांनी मला पोलिसांकडे जायचं नाही म्हणून धमकी दिली होती. माझे हात बांधलेले होते. मी काही करू शकत नव्हतो ताई, मी काही करू शकत नव्हतो. हो, बट नाव शी इज सेफ, सो डोंट वरी. हो ताई, पण यापुढे कधीही तुम्हाला जर माझी गरज लागली तर मला नक्की सांगा. मी कायम तुमच्या मदतीसाठी हजर राहीन ताई, कायम हजर राहीन. आठवतंय का? ते आठवण करून देऊ त्याची. गुरुजी, एक गोष्ट लक्षात ठेवा, मी जर एखाद्याचा जीव वाचवू शकते तर एखाद्याचा जीव धोक्यात सुद्धा आणू शकते. मी दिलेला शब्द कधीच मोडत नाही आणि एखादी व्यक्ती तिचा शब्द मोडत असेल तर तेही मला आवडत नाही. काय गुरुजी, साधं सोपं काम ते सांगितलं मी तुम्हाला. तुम्हाला फक्त घरी यायचंय आणि घरच्यांना फक्त एवढंच सांगायचंय
की पुढचे 6 महिने सई आणि देवांश एकत्र येऊ शकणार नाही. दॅट्स इट. ओके, येते. भैरवीताई, हे पैसे घेऊन जा. हे सगळं मी फक्त माझ्या नातीसाठी करणार आहे. मला कुठलंही काम फुकटात करून घ्यायला आवडत नाही, सांगितलं ना मी तुम्हाला. आणि तुमच्यासाठी नाही हो, नातीसाठी ठेवा पैसे. तिचं शिक्षण, खाणं पिणं, लग्न, संसार हे सगळं पण व्हायचं आहे ना. मग ठेवा ना पैसे आणि सांगते ते काम येऊन करा. ओके, येते मी. लग्न झाल्यापासून आम्ही कुठे फिरायलाच नाही गेलो ना कधी. एकतर लग्न झालं तेव्हा मी इतका हायपर होतो आणि त्यानंतर कामात वेळ नाही मिळाला. आणि आता हे सगळं. पण ठीक आहे, आता तर सगळं सॉल्व्ह झालंय ना आमच्यात. आता मी काहीतरी प्लॅन करायलाच हवा. सी कुठे कुठे जाऊ शकतो. थंड हवेचं ठिकाण ना नको. सई इथे 24 डिग्री मध्येच कुडकुडतात. बाहेर तिकडे जातील तर त्यांची तब्येत वगैरे खराब व्हायची. आणि काय ऑप्शन जे आउट ऑफ इंडिया जाऊ ना नक्की. ऑफकोर्स देवांश जायलाच हवा. सईनसाठी पण नवीन आणि चांगला एक्सपिरियन्स असेल. या राईट. नको यार, नंतर चिडतील माझ्यावर, इतके पैसे का वेस्ट करतायत म्हणून. किती कन्फ्युजन आहे, काय करू. काम करतो ना, डिरेक्टली सईनच विचारतो त्यांना कुठे जायची इच्छा आहे. सिंपल. हा, मुद्दा काय आहे, आम्हाला एकांत मिळायला हवा. करेक्ट आहे, त्यांनाच विचारतो. कुठे राहिला या सई. या सईनचं पण आत्ताच हे सगळं करत बसायचं यांना. जानू पण ना सईनना सोडत नाही अजिबात. कम ऑन सई, या ना प्लीज. काय मला कळत नाहीये, इतक्या दिवसानंतर नवरा भेटलाय, जरा त्याच्याबरोबर गप्पा माराव्यात, प्रेमाने जरा 2 गोष्टी कराव्यात. पण नाही, कामच करायचंय. इतकं का काम करायला आवडतं सईंना मला सिरियसली कळत नाही. एक काम करतो, सईंना फोन करूनच बोलवतो. वा, मॅडमनी फोन सुद्धा इथेच ठेवलाय. आता कसा कॉन्टॅक्ट करायचा मी यांना. सिरियसली यार, काय करू आता मी. एनिवे, ऍटलिस्ट काही जागा शॉर्टलिस्ट करून ठेवतो, म्हणजे या आल्या की त्यातनं चूज करतील. गुड आयडिया. बापरे, अजून एक कामच करताय तुम्ही. नाही, तुम्ही आलात ना, लॅपटॉप बंद.
हो येस. मग आता झोपा, सकाळी कामाला जायचंय ना तुम्हाला. एक्सक्यूज मी, मी उद्या ऑफिसला जावं म्हणून तुम्ही मला लॅपटॉप बंद करायला लावला का? हो. सही सही. मला सांगा तुमची अशी फेवरेट प्लेस कुठली आहे? माझी फेवरेट प्लेस? हा. पण का विचारता? असंच का नाही विचारू शकत? नाही नाही नाही, विचारू शकता. तुम्हाला जे हवंय ते विचारू शकता. या सो सांगा ना. माझी फेवरेट प्लेस देऊळ. देऊळ? हा. नाही कसं आहे ना, देवळात गेलं की मन शांत होतं. आपण देवासमोर हात जोडून जरी उभे राहिल्यावर आपल्या आयुष्यातले जेवढ्या काही अडचणी असतात ना, तेवढ्या आपोआप निघून जातात असं मला वाटतं. करेक्ट आहे तुमचं. म्हणजे देवळात गेल्यानंतर प्रसन्न तर वाटतंच, खूप शांत वाटतं, मन अगदी फ्रेश होऊन जातं. मी तशा जागेबद्दल बोलत नाही असे. आय मीन तुम्हाला फिरायला जायला कुठे आवडेल? फिरायला? हा. फिरायला मला गेटवे ऑफ इंडिया. गेटवे ऑफ इंडिया? हा, म्हणजे आम्ही लहान असायचो ना तेव्हा मामा आम्हाला घेऊन जायचा, मला, अंजलीला, वरुणला. तिथे गेल्यावर आम्ही खूप म्हणजे खूप मस्ती करायचो. अंजली तर वेड्यासारखी नुसती ना इकडे तिकडे फिरायची. तिथे मिळणारी पावभाजी, आईस्क्रीम, अजून पण असे लहानपणीचे दिवस आठवले ना त्यात रमावं वाटतं. किती छान होते ना ते सगळे दिवस. आय नो.